आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। आपले श्रीमंत आपण लढ नाही, आपण या महापालिकेने आमच्या ठिकाणी आपण आहात आरती सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे। आदरणीय महापौर आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला, गेल्या 6 महिन्यापासून 8,000 शांतरा सर्वांना विनंती, शांतरा मॅडम तुम्ही आमच्या तेव्हा केल्या आणि शांत पद्धतीने तुमच्या गोष्टी माझ्यापर्यंत सोनवणे मॅडम गेल्या 2 वर्षापासून शहरामध्ये एकाही नवीन लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळालेला नाही। त्याचबरोबर गेल्या 1.5 वर्षापासून अनेक ज्यांची पूर्वीचे कामं चालू आहेत जुने, अशा कुठल्याही व्यक्तीला त्याचा पहिला अनुदानाचा टप्पा, दुसरा अनुदानाचा टप्पा आणि तिसरा अनुदानाचा टप्पा, कुठलाही टप्पा अनेक व्यक्तींना मिळालेला नाही। त्याचबरोबर वेळोवेळी तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून हे सांगण्यात येतं की या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही भ्रष्टाचाराची चौकशी करा, त्या भ्रष्टाचारामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत किंवा इतर कोणी लोक असतील त्या लोकांना जेलमध्ये टाका, त्यांना फासावर लटकवा, परंतु सामान्य जो घरकुल लाभार्थी आहे त्याला तुम्ही वेटीस का धरताय? गेल्या 2 वर्षापासून आम्ही तुमच्याकडे आंदोलन करतोय, मोर्चा करतोय, निवेदन देतोय, तरी देखील तुम्ही एकदम सुस्तार गेंड्याच्या कातडीसारखे सगळे आपले अधिकारी। मागच्या वेळेस आम्ही 400-500 लोक घेऊन मॅडमच्या कॅबिन मध्ये गेलो, मॅडमने आम्हाला सांगितलं 15 तारखेच्या आत, 15 मार्च या मार्चच्या आत तुम्हाला बिलं देऊ, यादी प्रकाशित करू आणि सुरळीत प्रक्रिया ही सगळी प्रक्रिया राबवू, परंतु अजूनपर्यंत आम्हाला बिल मिळालेलं नाही, यादी देखील प्रकाशित झालेली नाही। आमची या आंदोलनाच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे, तात्काळ 8,400 लोकांची यादी प्रकाशित करा आणि हे नाटक बिलकुल चालणार नाही की आम्ही 4,200 लोकांची करतोय, 300 लोकांची, हे बाकीचे उर्वरित 4,000 लोक यांना काय मंगळ ग्रहावर। दुसरी महत्वाची गोष्ट, 8,400 लोकांनी जे ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये काही लोक बोगस असतील, त्यांना काढून टाका, आम्हाला काही घेणं नाही, पण उर्वरित लोकांना तात्काळ ती यादी प्रकाशित करून कामाच्या नोटिसा द्या आणि तात्काळ सगळ्यांना सरसकट अनुदान वितरित करा। 35 कोटी रुपये आपल्याकडे पडलेले आहेत, म्हणून आता आम्ही हे कारण ऐकायला तयार नाही। तुम्ही जर आता 2 दिवसामध्ये आम्हाला अनुदान दिलं नाही, यादी जर प्रकाशित केली नाही, तर गंभीरपूर्वक इशारा देतो, ही सगळी लोक घेऊन तुमच्या सगळ्यांच्या कॅबिनमध्ये सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही, याची गंभीर दखल घ्या। पुढील होणाऱ्या परिणामास तुमचं शासन प्रशासन जबाबदार राहील। आता इथं गेंड्याच्या कातडीचे आयुक्त कॅबिन मध्ये बसलेले असताना खुर्ची गरम करताय, त्यांना या सामान्य लोकांचं दुःख दिसत नाही का? ही सामान्य माणसं इथं येतात, भीक मागतात काही लोक, त्यांचा अधिकार आहे घरकुल, मग का आपण ते अधिकार देत नाही? म्हणून मला 2 दिवसात आम्हाला तात्काळ निर्णय पाहिजे। तुम्ही या लोकांना शब्द द्या, आम्ही ऐकणार नाही।
त्या दिवशी मी सांगितलं भैया चारों तरफ देखना कौन क्या कर रहा है। बरं खाली बसता का 2 मिनिट मॅडम बजेटची मीटिंग आम्ही शांत खाली बसतो. तुम्ही सगळ्या लोकांना सांगा. हे वैयक्तिक सांगितल्यानंतर कोणाला काही कळणार नाही. ऐकू द्या ना लोकांना. मॅडम लोकांना जो प्रलंबित होता माहित आहे मॅडम पण माहित आहे. आझाद समाज पार्टीच्या वतीने आज पीडित लाभार्थ्यांचं जनाक्रोश आंदोलन, हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी महानगरपालिकेवर झालं. या माध्यमातून आमची मागणी होती की 8,400 लोकांची यादी जी ऑनलाईन आहे ती तात्काळ प्रकाशित करण्यात यावी. त्याचबरोबर सरसकट सगळ्या टप्प्यातील जे बिलं अनुदान आहे ते तत्काळ सगळ्यांना देण्यात यावेत आणि ज्या 8,400 लोकांची यादी प्रकाशित होणार आहे त्यांना तात्काळ नोटीस देऊन त्यांचे कामं त्या ठिकाणी सुरू व्हावे. त्याचबरोबर या योजनेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि नेत्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि या भ्रष्टाचाराच्या आडोशी लपून जे आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांचं जे शोषण चालू आहे त्यांचं त्या ठिकाणी त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार चालू आहे हे ज्या ज्या लोकांच्या माध्यमातून चालू आहे त्या लोकांवर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी आज भव्य मोठं आंदोलन केलं. आम्हाला या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेलं आहे. पत्राच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की तुमची जी मागणी आहे ऑनलाईन जी यादी प्रकाशित ती या महिन्याच्या शेवटपर्यंत आम्ही ती प्रकाशित करू. त्याचबरोबर जी अनुदान देण्याची जी बाकी आहेत बिलं ती बिलं देखील आम्ही 2-4 दिवसामध्ये तात्काळ त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये वर्ग करू. आम्ही तशी ती व्यवस्था केलेली असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आता तुमच्या माध्यमातून या प्रशासनाला सांगणं आहे या मागण्या जर हा महिना संपेपर्यंत जर पूर्ण नाही झाला तर आम्ही इशारा दिलेला आहे. ही सगळी माणसं ही सगळी पीडित लाभार्थी आयुक्तांच्या कॅबिन मध्ये सामूहिक आत्मदहन करतील. या पुढील होणाऱ्या परिणामास इथलं शासन प्रशासन महाराष्ट्राचं सरकार जबाबदार राहील याची गंभीर दखल घ्यावी.